कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झोपा ना प्लीज प्लीज। अरे नका ना जाऊ नका ना पळू नका। चिनू चिनू आता नाही जाता येणार आहे बाबाकडे। झोपा बरं। मनू झोप प्लीज, मी पण दमले मनू। चिनू झोप प्लीज। बाबा कमी आहे ना, गाणं ऐकणार आहे का? मग मला ऐकू द्या बरं। झोपा आणि प्लीज। झोपा बरं, झोपा। मग झोपायचंय ना, झोप मनू झोप। चिनू गुड नाईट। म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? आपण एका रूम मध्ये राहायचं नाही? नाही, मी खूप विचार केला याबद्दल। तुम्हाला या घरात ऑलरेडी खूप लोकांसोबत जोडून घ्यायचं आहे। आमच्या घरात ऑलरेडी खूप लोक आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तर आहेत। अहो पण लग्न झाल्यावर कुठल्याही मुलीला हे करावंच लागतं। नाही, मान्य आहे मला। कसं आहे ना की प्रत्येक व्यक्तीला स्वतःची अशी एक स्पेस हवी असते। अशी स्पेस जिथे ती व्यक्ती कम्फर्टेबल असेल, अशी स्पेस जिथे तिला हवं तिथे ती बसेल, हवं तसं वागेल। जर तुम्ही या रूममध्ये माझ्यासोबत कम्फर्टेबल नसाल तर तुम्हाला या घरात तुमची ती जागा निर्माण करताच येणार नाही। आणि मी नुसतं तुमच्या जवळ आल्याने तुम्हाला केवढं टेन्शन येतं ते नोटीस केलंय मी। आणि इतके दिवस आपल्या मुलांना आपल्या सहवासाची सवय झाली आहे। आता आपण असं एकत्र एका रूममध्ये राहणार तर चिनू मनूला माझ्यासोबत राहता येणार नाही आणि पनीला तुमच्यासोबत। म्हणून मग मुली जेव्हा तुम्हाला एक्सेप्ट करतील आणि तुम्हाला माझ्यासोबत कम्फर्टेबल वाटेल तेव्हा आपण राहू एका रूममध्ये। पण तोवर तुम्ही पनीसोबत त्याच्या रूममध्ये राहा आणि चिनू म्हणून माझ्यासोबत इथे राहतील। आय थिंक हेच सगळ्यांकरता बेस्ट आहे। पण मग लोक काय म्हणतील की लग्न झालंय तरी एका रूम मध्ये नाही राहतात म्हणून? नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका। घरच्यांना काय सांगायचं ते मी बघून घेईन आणि मला तुमचं कम्फर्ट बाकीचे काय बोलतात त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे। आणि घरच्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी काही बोलू दे, मला त्याने नाही फरक पडत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।